आंदोलन, चळवळ आणि मोर्चा यांचं नाव निघताच बुलढाण्याचे रविकांत तुपकर यांचं नाव निघणारच नाही असे झालेच नाही। गेल्या काही दिवसापासून विशेष चर्चेत असणारे, अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन उभारणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे तडफदार आणि होतकरू नेतृत्व म्हणजे रविकांत भाऊ तुपकर। रविकांत तुपकर हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील सावळा या गावचे। शाळेत असतानाच त्यांनी लहानपणापासूनच बुलढाणा शहरात दूध वाटणे, शेतातील सर्व कामे पाहणे या जबाबदाऱ्या सांभाळल्या। शालेय जीवनात असतानाच शेतकऱ्यांवरील प्रश्न कळल्यामुळे त्यांनी आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत का नाही असा प्रश्न शालेय जीवनात त्यांना पडायला लागला। तेथूनच मग त्यांच्या मनात शेतकरी चळवळीची ठिणगी पेटली। शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांशी प्रभावित होऊन वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी शेतकरी चळवळीच्या कामाला सुरुवात केली। त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कामाला सुरुवात केली। लवकरच त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। 2015 साली सरकारने त्यांना महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष केले व त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला। पण शेतकरी प्रश्नावर सरकार योग्य निर्णय घेत नसल्याने त्यांनी 2017 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला। मी आयुष्यात ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक लढली नाही, अजूनपर्यंत एकही निवडणूक लढली नाही। मग डायरेक्ट बजेट बसला होता राज्यपालाकडून एकदा, मला लाल दिवा होता, पुढे मागे पोलीस गाडी होती, सगळं होतं। वयाच्या 28व्या वर्षी मला लाल दिवा मिळाला। माझी आई रोज शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात, पण ज्या विषयासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं आयुष्य घालवलं, कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी, हा विचार घेऊन आम्ही चळवळीमध्ये आलो। आणि तिथं गेल्यावर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याच्या विषयासंदर्भामध्ये सरकारच्या डोक्यात काही नाही। 1.25 वर्ष मी लाल दिव्याच्या गाडीत बसलो, जेव्हा माझ्या लक्षात आलं की सरकारमधल्या कोणत्याच माणसांना शेतकऱ्याशी घेणं देणं नाही। एकदा गाडी नवी मुंबईच्या पुढे सरकली, पनवेलच्या पुढे, की शेतकऱ्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही। त्या लाल दिव्याला लात मारून एसटीनं गावाकडे येणारा मी प्राणी आहे। आणि सरकारच्या लाल दिव्याच्या गाडीला लात मारली। त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली। शेतकरी, तरुण व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला। अनेक आक्रमक आंदोलने केली। त्यांनी आपले स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर उभारून अनेक लोकांचे प्रश्न सोडवले। सर्व जातींच्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचा लढा उभा केला। लाखो लोकांची वैयक्तिक कामे त्यांनी पार पाडली। कुणाचे बँकेचे, कुणाचे दवाखान्याचे किंवा पोलीस स्टेशनचे काम असो, अशी सर्व कामे त्यांनी सोडवली। 2021 साली त्यांनी काढलेल्या एल्गार मोर्चामुळे ते चर्चेत आले। या मोर्चामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला। त्यानंतर त्यांनी 2022 साली एल्गार मोर्चा, अरबी समुद्रात जलसमाधी आणि त्यानंतर केलेल्या आत्मदहन आंदोलनामुळे शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचा लाभ मिळाला। 2023-24 सालच्या अन्नत्याग आंदोलन आणि मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलनातूनही त्यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपीट याचा लाभ मिळवून दिला। कधी स्वतःला गाडून घेणे, कधी अर्धनग्न आंदोलन, कधी पायमोर्चा, कधी अन्नत्याग आंदोलन या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या मनावर आपले अधिराज्य गाजवणारे रविकांत भाऊ तुपकर।